सेतू अभ्यासक्रम दिवस 33वा वर्ग 5वा विषय गणित. गणित क्षेत्राचं नाव आहे अपूर्णांक आणि आजचा घटक आहे अपूर्णांकाचा अर्थ, लेखन व वाचन आणि यातला उपघटक आहे अर्धा, पाव, पाऊण. चला तर थोडे आठवूया. मागील वर्षी आपण अपूर्णांक शिकताना अर्धा, पाव व पाऊण याबाबत शिकलो. त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया. प्रथम आहे अर्धा, म्हणजेच अर्धा ही संकल्पना आपण पाहूया. मधुरा व रीटा यांना एक केक समान वाटायचा आहे. केकचे समान 2 भाग केले व दोघींना प्रत्येकी एक भाग दिला. रीटाला अर्धा केक मिळाला तर मधुराला अर्धा केक मिळाला. बघा, आता हा पूर्ण केक आहे. या केकचे 2 समान भाग केले, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, तर मधुराला हा अर्धा भाग मिळाला आणि रीटाला हा अर्धा भाग मिळाला. एका केकचे समान 2 भाग केल्यावर त्यातील एक भाग हा त्या पूर्ण केकचा अर्धा भाग होतो. बघा, आता या केकचे आपण 2 समान भाग केले. त्यापैकी एक भाग जर आपण रीटाला दिला, म्हणजेच केकचा अर्धा भाग आपण रीटाला दिला, म्हणजेच हा अर्धा भाग होतो. एका पूर्ण वस्तूचा अर्धा भाग हा 1/2 किंवा 1/2 अशा अपूर्णांक रूपात दाखवतात. आता हा अपूर्णांक आहे 1/2 किंवा अर्धा किंवा 1/2 या पद्धतीने. आता पुढील भाग पाहूया. पुढील भाग आहे पाव. तर बघा, हाच केक आपल्याला मधुरा, रीटा, सलीम व आनंद या चौघांना समान वाटायचा आहे. तर बघा, आता हाच केक आपल्याकडे दिलेला आहे पूर्ण केक, तर तो चौघांना समान वाटायचा आहे, म्हणून याचे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. आणि त्यातला प्रत्येक भाग आपण एक भाग मधुराला दिला, एक भाग रीटाला दिला, एक भाग सलीमला दिला आणि एक भाग आनंदला द्यायचा आहे. तर एका केकचे समान 4 भाग केल्यावर बघा, एका केकचे किती समान भाग केले? 4 भाग केले. त्यातील एक भाग, त्यातला एकच भाग जर घेतला तर तो काय होतो? पावभाग होतो. आता हा भाग जर आपण घेतला तर हा आहे पावभाग आहे. हा या केकचा हा पावभाग आहे, 1/4 आहे किंवा 1/4 आहे. एका पूर्ण वस्तूचा पावभाग हा 1/4 या अपूर्णांक रूपामध्ये दाखवतात. तर बघा, या एका केकचे 4 समान भाग केले आणि त्यातला एक भाग जर आपल्याला दाखवायचा आहे तर तो 1/4 या अपूर्णांक रूपामध्ये दाखवतात. बघा, मधुराला हा पावभाग दिलेला आहे, त्यानंतर रीटाला हा पावभाग दिलेला आहे, आनंदला हा पावभाग आहे आणि सलीमला हा पावभाग आहे. म्हणजे एका केकचे समान 4 पाव भाग केलेले आहेत. 1/4 या अपूर्णांकात रेघेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते. तर बघा, आता रेघेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते, म्हणजे 1 हा काय आहे? अंश आहे. ही रेघ आहे, या रेघेच्या वर हा 1 आहे तो अंश आहे आणि 4 जो आहे तो काय आहे? छेद आहे. म्हणजे 1/4 असं देखील या अपूर्णांकाचं वाचन करता येतं किंवा 1/4 याप्रमाणे देखील या अपूर्णांकाचं वाचन करता येतं. तर 1/4 या अपूर्णांकात 1 हा अंश आहे तर 4 हा छेद आहे. 1/4 चे वाचन 1/4 किंवा 1/4 असे करतात. आता पाऊण ही संकल्पना पाहूया. रीटा, मधुरा व आनंद यांनी तिघांनी मिळून एक केक आणला. बघा, हा जो केक आहे हा रीटा, मधुरा व आनंद या तिघांनी मिळून आणलेला आहे. त्याचे समान 4 भाग केले. बघा, आता या केकचे आपण समान 4 भाग करूया.
तिघांनी प्रत्येकी एक भाग घेतला. हा भाग रीटाने घेतला, हा भाग मधुराने घेतला आणि हा भाग आनंदने घेतला. उरलेला एक भाग सलीमसाठी बाजूला काढून ठेवला. आता हा जो भाग आहे हा त्यांनी सलीमसाठी काय केलेला आहे, बाजूला काढून ठेवलेला आहे. रीटा, मधुरा व आनंद यांना तिघांना प्रत्येकी पावभाग मिळाला. बघा, मधुराला हा पावभाग मिळाला, रीटाला हा पावभाग मिळाला आणि आनंदला हा पावभाग मिळाला. मग तिघांचे पाव, पाव आणि पाव असे मिळून किती भाग झाले बरं? तर तिघांचे मिळून पाऊण भाग झाले. मग हा जो इथे आकृतीत तुम्हाला हा पाऊण भाग दिसतोय, तिघांचा पाव पाव भाग मिळून हा पाऊण भाग झालेला आहे. त्याचप्रमाणे अर्धा, बघा हा अर्धा भाग आणि हा पावभाग मिळून देखील कोणता भाग तयार होतो? पाऊण भाग तयार होतो. अर्धा अधिक पाव म्हणजे देखील पाऊण, किंवा 3 वेळेस पावभाग म्हणजे देखील पाऊण. तर अशा पद्धतीने पाऊण हा भाग 3/4 असा दाखवतात. बघा, 3/4. आता हे जे प्रत्येकाचे पावभाग आहेत, तर हा एक, या पावमधला हा एक भाग, या पावमधला हा एक भाग आणि या पावमधला एक भाग असे मिळून हे 3 भाग झालेले आहेत. आणि छेदस्थानी 4 आपण ॲज इट इज लिहित असतो, म्हणून हा 3/4 म्हणजेच पाऊण भाग आहे. 3 वेळा पाव म्हणजेच पाऊण आणि अर्धा व पाव म्हणजे पाऊण. पाऊण हा भाग 3/4 अपूर्णांकाने दाखवतात. 3/4 वचन 3/4 किंवा 3/4 असे करतात. आता पुढे बघा, थोडी उजळणी आपल्याला करायची आहे. खाली दिलेल्या आकृतीतील रंगवलेला भाग हा आकृतीचा अर्धा भाग, पावभाग किंवा पाऊण भाग यापैकी काय दर्शवतो हे ओळखून चौकटीत राईट अशी खूण करायची आहे. तर बघा, इथे आपल्याला हा टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये आपल्याला अपूर्णांकाची काय करायची आहे, माहिती भरायची आहे. बघा, पहिला जो अपूर्णांकासाठी जी आकृती दाखवलेली आहे, 1 नंबरची जी आकृती दाखवलेली आहे त्याचं आपण बघूया. तर ह्या आकृतीचे किती समान भाग केलेले आहेत? तर या आकृतीचे 4 समान भाग केलेत. बघा, 1, 2, 3, 4 असे 4 समान भाग केलेले आहेत. त्यापैकी किती रंगवलेले भाग आहेत? बघा, हिरव्या रंगाने रंगवलेले 3 भाग आहेत. मग आपल्याला आता ठरवायचं आहे की 3 भाग जर रंगवलेले आहेत तर तो कोणता भाग दाखवतो? पावभाग दाखवतो, अर्धा, पाऊण की पूर्ण भाग दाखवतो हे आपल्याला ठरवायचं आहे. आता 3 भाग रंगवलेले आहेत म्हणजे पाऊण हा भाग दाखवलेला आहे, म्हणून पाऊणच्या कॉलममध्ये आपल्याला राईट करायचं आहे. आता पुढे बघा, पुढच्या आकृतीमध्ये आता ही 2 नंबरची जी आकृती आहे त्याचं बघूया आपण. या आकृतीचे 2 समान भाग केलेले आहेत. बघा, किती समान भाग केलेत? 2 समान भाग केलेले आहेत. आणि 2 समान भागांपैकी किती भाग रंगवलेला आहे? 1 भाग रंगवलेला आहे. म्हणजेच 1/2 हा अपूर्णांक इथे तयार होतोय. 1 भाग रंगवलेला आहे म्हणजेच आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे. आता पुढे जाऊया. पुढच्या आकृतीचे किती समान भाग केले हे आपण इथे लिहूया. 3 नंबरची ही जी आकृती आहे, तर या 3 नंबरच्या आकृतीचे 4 समान भाग केलेले आहेत. 4 समान भागांमधला 1 भाग रंगवलेला आहे, म्हणजेच इथे 1/4 हा अपूर्णांक तयार झालेला आहे. बघा, इथे 1/4 हा अपूर्णांक तयार झालेला आहे. तर रंगवलेला भाग 1 आहे, त्यावरून 1/4 हा अपूर्णांक तयार झालेला आहे, म्हणजेच पाव भाग इथे दर्शवत आहे. किती भाग दर्शवतोय? पाव भाग दर्शवत आहे. आता बघा, शेवटची जी 4 नंबरची आकृती आहे त्याचं आपण पाहूया. 4 नंबरच्या आकृतीचे 4 समान भाग केलेत. 4 समान भागांपैकी किती भाग रंगवलेले आहेत? 3 भाग रंगवलेले आहेत. म्हणजेच
3/4 हा अपूर्णांक इथे आपल्याला मिळतो. बघा 3/4 हा अपूर्णांक आपल्याला मिळतो. मग 3/4 म्हणजेच किती भाग होतो बरं? तर हा होतो पाऊण भाग. मग आपल्याला पाऊण भागाच्या इथे काय करायचं आहे? टिक करायची आहे. तर या पद्धतीने हा चार्ट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये आकृतीसह पूर्ण करायचा आहे. बघा आपल्याकडे आता सोडवण्यासाठी हा चार्ट दिलेला आहे. सोडवून पाहूया. तर या चार्टमध्ये अपूर्णांक दर्शवण्यासाठी काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांचे किती समान भाग केले, किती भाग रंगवले आणि रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दाखवतो आणि त्या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं हा आपल्याला चार्टमध्ये भरायचं आहे. तर बघा पहिल्या आकृतीपासून आपण सुरुवात करूया. तर पहिल्या आकृतीमध्ये अपूर्णांकाचे किती समान भाग केलेले आहेत? 4 समान भाग केलेले आहेत. आणि किती भाग रंगवलेले आहेत? 3 भाग रंगवलेले आहेत. म्हणजेच 3/4 हा अपूर्णांक इथे आपल्याला दिसतोय. मग त्याचं वाचन किंवा लेखन कसं असेल? 3/4 किंवा 3/4 या पद्धतीने आपण त्याचं वाचन करू शकतो. आता दुसऱ्या आकृतीकडे वळूया. दुसऱ्या आकृतीचे किती समान भाग केले आहेत? तर 3 समान भाग केले आहेत. 3 समान भागांपैकी किती भाग रंगवले आहेत? 2 समान भाग रंगवले आहेत. म्हणजेच कुठला अपूर्णांक तयार झालेला आहे? 2/3. जे समान भाग केलेत ते खाली आपण छेदस्थानी लिहितो आणि रंगवलेला भाग असेल तो आपण अंशस्थानी लिहितो. म्हणजेच 2/3 हा अपूर्णांक तयार झालेला आहे. आता पुढच्या आकृतीचं बघा. पुढच्या आकृतीचे किती समान भाग केलेत? 1 2 3 4 5 6 6 समान भाग केले आहेत. 6 समान भागांपैकी एक भाग रंगवला आहे. म्हणजेच अपूर्णांक तयार झालेला आहे 1/6. मग इथे तुम्ही 1/6 किंवा 1 आणि 6 या पद्धतीने लिहू शकता. आणि राहिलेल्या ज्या 3 आकृत्या आहेत या तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे कुठला अपूर्णांक दर्शवतोय.